नमस्कार मित्रमैत्रिणींनो, घरगुती चवमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे महाराष्ट्राचा लोकप्रिय आणि सगळ्यांना आवडणारा नाश्ता कांदा पोहे. आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट आणि मोकळे पोहे कसे बनवायचे. चला तर मग सुरू करूया. साहित्य: एक मध्यम कांदा बारीक चिरलेला, 1 वाटी शेंगदाणे, 5-6 कढीपत्त्याची पाने, 1-2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1-2 चमचा हळद, मीठ चवीनुसार, साखर चवीनुसार, तेल आणि कोथिंबीर आणि शेव गार्निशसाठी. आणि मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. मी त्याला धुवून झाल्यानंतर मी यातच चवीनुसार मीठ आणि साखर हलक्या हाताने मिसळून घेतलेली आहे. यामुळे पोहे छान मऊ होतात. आता फोडणीची तयारी करूया. एका कढईत 2-3 चमचे तेल गरम करा. गरम तेलात शेंगदाणे घाला आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. एका वाटीत काढून घ्या. आता त्याच तेलात 1 चमचा मोहरी घाला. मोहरी तडतडली की लगेच कढीपत्ता आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. त्यानंतर चिरलेला कांदा घाला. कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. आपला कांदा जास्त शिजवायचा नाहीये. कांदा परतल्यावर गॅस मंद करून त्यानंतर 1-2 चमचा हळद घाला आणि लगेच मिक्स करा. हळद तेलात व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. आता आपण भिजवून ठेवलेले पोहे कढईत घाला. पोहे फोडणीत हलक्या हाताने मिक्स करा जेणेकरून ते तुटणार नाही. हळद सगळ्या पोह्यांना पोहे आता 1-2 मिनिटे झाकण ठेवून घ्या. यामुळे ते अधिक मऊ होतात आणि चव पूर्णपणे मुरते. मंद आचेवर वाफवून 2 मिनिटांनी झाकण काढा. आपले पोहे छान वाफलेले आहेत. आता याच तळलेले शेंगदाणे घालून पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ. गरमागरम पोहे तयार आहे. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, शेव आणि लिंबाचा रस पिळून सर्व करा. हे पोहे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी रेसिपीसाठी घरगुती चवला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पौष्टिक खा आणि आनंदी राहा.